नमस्कार, मी कविता कुलकर्णी। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की घरगुती पद्धतीने दिवाळीसाठी उटणं कसं बनवायचं। आपण दिवाळीत उटणं विकत आणतो, पण तेच जर तुम्ही घरी बनवलं तर ते नक्कीच आरोग्यदायी असेल, यात काही शंकाच नाही। चला तर मग सुरुवात करूया। उटणं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतेय मुलतानी माती। 1 चमचा मुलतानी माती घ्यायची। मुलतानी मातीबद्दल सांगायचं झालं तर मुलतानी माती ही आपल्या त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल, धूळ, माती हे सगळं हटवते। मुलतानी माती नियमित लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ होते। चेहऱ्यावरचे फोड आणि मुरूम घालवायला सुद्धा मुलतानी माती मदत करते आणि म्हणूनच आपल्या उटण्यामध्ये मुलतानी माती तर हवीच। त्यानंतर मी घेतेय 1 चमचा चंदन पावडर। चंदन पावडर त्वचेसाठी किती उपयोगी असते हे तुम्हाला माहितीच आहे, पण तरी सुद्धा मी एकदा तुम्हाला सांगते। चंदन जगभरातील सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरलं जातं। त्वचेसाठी चंदनाचे कितीतरी फायदे आहेत। अनेकांनी आपल्या आजी आजोबांकडून ते ऐकलेच असतील। विशेषतः मुरुमांसाठी तुम्ही चंदन वापरलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो। फक्त तेलकट त्वचेसाठीच नाही तर सगळ्याच प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर चंदन आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर चंदन हे सुगंधी सुद्धा असतं, त्यामुळे आपली दिवाळीची सकाळ अगदी सुगंधित होऊन जाते, यात काही शंकाच नाही। आणि उटण्याला सुगंधित करण्याचं काम सुद्धा चंदनच करतं, म्हणून चंदन तर हवंच। आता मी इथे घेतली आहे अर्धा चमचा हळद। आता हळद आपल्या त्वचेसाठी वरदान आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे। हळदीमुळे त्वचेचे सगळेच दोष दूर होतात आणि म्हणूनच आपण आपल्या उटण्यामध्ये हळद सुद्धा टाकतो आहोत। आता मंडळी, जे 3 घटक मी यामध्ये टाकले त्याबद्दल तुम्ही ऐकलेलंच होतं, तुम्हाला माहिती होते, तुम्ही ते वापरले सुद्धा असतील, कारण त्वचेसाठी हे 3 घटक अत्यंत उपयोगी असतात। पण हा जो घटक आहे चौथा, याबद्दल कदाचित तुम्ही ऐकलं नसावं। हा आहे संत्रा पावडर। ही संत्रा पावडर सुद्धा आपण आपल्या उटण्यामध्ये टाकतो आहोत। आता ही संत्रा पावडर आपण आपल्या उटण्यामध्ये का टाकतो आहोत तर संत्र्याच्या सालीमध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे सेंद्रिय पद्धतीने त्वचा उजळ करायला मदत करतं। संत्र्याच्या सालीच्या पावडरचा नियमित वापर केल्याने टॅन दूर होण्यास मदत होते, त्वचेला तरुणता येते। त्याचबरोबर इतर काही प्रोडक्ट्स वापरल्याने तुमची त्वचा जर डॅमेज झाली असेल तर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा संत्रा पावडर मदत करतं। चेहऱ्यावरचे काळे डाग, चट्टे सुद्धा कमी करतं। थोडक्यात काय तर ही संत्रा पावडर सुद्धा अत्यंत गुणकारी आहे। तर अशा पद्धतीने आता हे आपण मिक्स करतो आहोत आणि आपलं हे अगदी आयुर्वेदिक उटणं, सुगंधित उटणं दिवाळीसाठी तयार झालं आहे। आता हे उटणं तुम्ही दिवाळीच्या आधीच बनवून असं बाटलीमध्ये भरून ठेवा, पण दिवाळीच्या दिवशी मात्र पहाटे जेव्हा तुम्ही हे उटणं काढाल तेव्हा यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता आणि एक चांगली पेस्ट बनवून घेऊ शकता। जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दूध टाकू नका, मग तुम्ही गुलाब पाणी टाका, ते सुद्धा तुमचं उटणं सुगंधित करेल आणि आरोग्यदायी करेल। अशा प्रकारे दूध किंवा गुलाबाचं पाणी टाकून तुम्ही या उटण्याची पेस्ट बनवा आणि दिवाळीच्या दिवशी पहाटे पहाटे अभ्यंग स्नान करताना घरी बनवलेलं हे सुगंधित आणि आरोग्यदायी उटणं संपूर्ण शरीराला लावा आणि तुमची त्वचा चमकदार तर बनवाच, पण त्याचबरोबर तुमची दिवाळी सुद्धा सुगंधित आणि आरोग्यदायी बनवा। अशा प्रकारे घरच्या घरी तयार केलेलं उटणं एक प्रकारे आयुर्वेदिक स्क्रबच आहे। केवळ थंडीतच नाही तर वर्षाचे 12ही महिने तुम्ही हे उटणं वापरू शकता। उटण्यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात। वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात। उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचं प्रमाण कमी होतं। हळदीमध्ये अँटी एजिंग घटक असल्यामुळे त्याचाही त्वचेला फायदा होतो। त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत राहते। याशिवाय उटण्यात मध किंवा दूध घातल्यास त्याचा जास्त फायदा होतो, कारण त्यामुळे त्वचा मुलायम होते। दिवाळी हा सण थंडीच्या दिवसात येतो। थंडीमुळे आपली त्वचा सहजच कोरडी पडते। अनेकदा या कोरड्या त्वचेला खाज येण्याची समस्याही जाणवते। या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सुद्धा फार पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो। उटण्यामध्ये असणारे आयुर्वेदिक घटक त्वचा कोरडी पडू देत नाहीत आणि ती मुलायम करतात। तसंच यामध्ये असणारी चंदन पावडर, हळद त्वचा उजळ करण्यासाठी मदत करते। दिवाळीशिवायही तुम्ही इतर दिवशी सुद्धा हे उटणं आरामात वापरू शकता। शरीरावरील अनावश्यक केसांची वाढ रोखण्यासाठी सुद्धा
उटणं उपयुक्त ठरतं. चेहऱ्यावर किंवा हातापायांवर जे जास्तीचे केस असतात ते उटण्यामुळे हळूहळू कमी होतात, पण त्यासाठी उटण्याचा वापर नियमित करायला हवा आणि उटणं लावताना गोलाकार पद्धतीने स्क्रब करायला हवं. त्यामुळे अनावश्यक केसांची वाढ थांबायला मदत होते. चमकदार त्वचेसाठी उटण्यामध्ये तुम्ही रक्तचंदन, वाळा, वेखंड, नागरमोथा यासारखे घटकही घालू शकता. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळतील? कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. कुठेही तुम्हाला फिरायची गरज नाही. आयुर्वेदिक दुकान जिथे असतं किंवा आयुर्वेदिक औषधं जिथे मिळतात तिथे उटण्यासाठी लागणारे सगळे घटक तुम्हाला मिळतील. या सगळ्या घटकांमुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्या बरोबरीने त्वचेवर तुम्ही बेसन पीठही लावलं तर तेही फायदेशीर ठरतं. तसंच चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. उटणं हे अगदी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारं सौंदर्य प्रसाधन आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात. बाजारातील विकतच्या उटण्यांमध्ये नेमके कोणते घटक आहेत हे समजणं जरा कठीण असतं आणि त्यातील काही पदार्थांची जर आपल्याला ॲलर्जी असेल तर त्याचा दुष्परिणामही आपल्याला भोगावा लागू शकतो. यासाठीच तुम्ही घरच्या घरी तयार केलेलं आयुर्वेदिक उटणं वापरून त्वचा सुरक्षित ठेवू शकता. दिवाळी नेहमी हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवामानातील कोरडेपणा वाढलेला असतो. अशा थंडगार आणि कोरड्या हवेमुळे थंडीत त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे सुद्धा त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासाठीच घरी बनवलेलं हे आयुर्वेदिक उटणं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. इतकंच नाही तर आयुर्वेदानुसार उटण्याचा वापर केल्यामुळे शरीरातील वात, पित्त, कफ हे दोषही संतुलित राहतात. हे उटणं हिवाळ्यात नियमित वापरल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. उटण्यामध्ये असलेलं बेसन, चंदन, हळद यामुळे त्वचा उजळते आणि त्वचेवरील पिगमेंटेशन, काळे डाग, एजिंगच्या खुणा कमी होऊ लागतात. तसंच त्वचा मॉइश्चराइज राहते. उटणं हे एक प्रकारचं उत्तम फेस स्क्रब आहे. याशिवाय उटण्यासाठी लागणारं हे साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतं. यातले बरेच घटक तर घरीच असतात आणि घरीच तयार केलेल्या उटण्याला मायेची आणि प्रेमाची ऊबही असते. त्यामुळे दिवाळीला जेव्हा तुम्ही हे उटणं तुमच्या प्रिय व्यक्तीला, मुलाबाळांना लावता तेव्हा तुमच्या मायेची ऊबही त्यांच्यापर्यंत पोहोचते. तेव्हा मंडळी, यंदाच्या दिवाळीमध्ये घरच्या घरी असं उटणं नक्की बनवा. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.